हरिओम. अध्याय दुसरा, ओवी क्रमांक 180 ते 190. स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि, धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. आणि स्वधर्माचा विचार करताही तू व्याकुळ होणं योग्य नाही, कारण कर्तव्यप्राप्त युद्धापेक्षा क्षत्रियाला दुसरं हितकर असं काहीही नाही. तू अजूनी का न विचारिसी, काय हे चिंतितु आहासी, स्वधर्म तो विसरलासी, तरावे जेणे. या कौरवा भलते जाहले, अथवा तुझची काही पातले, की युगची हे बुडाले जरी एथ. तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वथा त्याजनो हे. मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी. अगागो क्षीर जरी जाहले, तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसे निहि विष होय सुदले नवज्वरी देता. तैसे आनी आन करिता, नाशु होईल हिता, म्हणून तू आता सावध होई. वायाची व्याकुळ काई, आपुला निज धर्म पाही, जो आचरिता बाधू नाही कवणे काळी. जैसे मार्गेची चालता, अपावो नपवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता नाडळिजे. तया परी पार्था स्वधर्मे राहाटता, सकळ काम पूर्णता सहजे होय. म्हणून या लागी पाही, तुम्हा क्षत्रिया आणिक काही, संग्रामा वाचून नाही उचित जाणे. निष्कपटा होआवे, उसिणा घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. तू अर्जुना ह्याचा विचार का करत नाहीस? काय हे मनात घेऊन बसलायस? ज्याच्या योगाने तरुण जायचं, तो आपला धर्म तू विसरला आहेस. या कौरवांचं वाटेल ते झालं, अथवा तुझ्यावरच काही प्रसंग आला, अथवा यावेळी युगांत जरी झाला, तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो मुळीच टाकता येत नाही. असं असता विचार कर, कृपाळूपणा धरून तुला तरुण जाता येईल काय? अर्जुना, तुझं चित्त जरी दयेने विरघळून गेलं, तरी ते तसं होणं
ह्या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही. अरे, दूध जरी गाईचं असलं तरी ते पथ्यास घेऊ नये असं वैद्यशास्त्रांनी सांगितलं असताही आग्रहाने नवज्वरात दिलंच तर ते विषवत मारक ठरतं. त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलतं केलं असता हिताचा नाश होतो. एवढ्याकरिता तू आता सावध हो. तू विनाकारण शोकाकुल का होतोस? ज्याचं आचरण केलं असता केव्हाही दोष लागायचा नाही त्या आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे. ज्याप्रमाणे सरळ रस्त्याने चाललं असता मुळीच अपाय पोचत नाही किंवा दिव्याच्या आधाराने चाललं असता ठेच लागत नाही, त्याप्रमाणे पार्था स्वधर्माने वागलं असता सर्व इच्छा सहजच पुऱ्या होतात. म्हणून हे पहा, तुम्हा क्षत्रियांना युद्धा वाचून दुसरं काहीही उचित नाही हे लक्षात ठेव. मनात कपट न धरता माऱ्याला मारा करून आवेशाने लढावं. पण हे बोलणं असो, प्रत्यक्षच प्रसंग आला आहे तेव्हा जास्त काय सांगावं. हरिओम.